हॅलो सगळ्यांना. तर सकाळचे वाजले होते 6:45 आणि माझी इथं तुळशीची पूजा झाली, दारात रांगोळी घातली. त्यानंतर हा स्वयंपाकात थोडीशी जास्त गडबड होती, कारण 2 भाज्या करायच्या, त्या आमटी, भाकरी, चपाती, भात हे सगळं करायचं होतं. त्यामुळे मी पहिला आधी काय केलं, सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. भाज्यांना जी तयारी लागते ती सगळी करून घेतली. जर आपण असं केलं ना, तर आपली कधीही गडबड होत नाही. कारण आपण जी एकदम तयारी करून घेतो आणि एकदम फोडणी टाकल्यानंतर पटकन आपला स्वयंपाक होतो. तर इथं मी सगळ्या भाज्या चिरून घेतल्या, त्यासाठी लागणारी तयारी करून घेतली आणि पहिल्यांदा कट्टा पुसला. कारण कट्टा घाण असला तर मला स्वयंपाक सुचत नाही. त्यामुळे आधी कट्टा पुसला, भाज्या चिरून घेतल्यानंतर कणिक मळली आणि दोन्ही भाज्या एकदम करून घेतल्या. भाज्या करूपर्यंत कणिक भिजली आणि मग चपाती पण एकदम करून घेतल्या आणि एकदम भाजल्या. 2 भाकरी केल्या, त्यानंतर आमटी वगैरे सगळं केलं आणि मुलांना हवा होता पास्ता, तर तोही केला. आणि हे सगळं आवरायला, घरातलं सगळं आवरायला मला 12 वाजले. मग त्यानंतर मी YouTubeवरती रेसिपी बघितली होती आम पापडची, तर ती देखील मी ट्राय करून बघितली. तर त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो होतो एका आमच्या पाहुण्यांच्या घरी जत्रेला. तर तिथं हनुमानाची जयंती असते. खूपच छान मंदिर आहे हनुमानाचं. त्यानंतर मुलांनीही इथं खूप चांगली खरेदी केली. आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही जेवलो. तर जेवणही खूप अप्रतिम झालं होतं. त्यानंतर जेवलो वगैरे आणि मग घरी आलो. तर हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. बाय बाय.